सर्वांना नमस्कार. जय श्री कृष्ण. आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण. आपण पाहत आहोत अध्याय 4 म्हणजेच ज्ञानकर्म संन्यास योग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 10. श्लोक पाहूयात. वीतराग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रिताः बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः पूता मद्भावमागताः. श्लोकाचा अर्थ पाहूयात. वीत म्हणजे मुक्त झालेला, राग म्हणजे आसक्ती, भय म्हणजे भीती, क्रोध म्हणजे आणि क्रोध, मत्मया म्हणजे पूर्णपणे माझ्यामध्ये, माम म्हणजे माझ्यामध्ये, उपाश्रिता म्हणजे पूर्णपणे स्थित झालेले किंवा आश्रित झालेले, बहवह म्हणजे अनेक, ज्ञान म्हणजे ज्ञानाच्या, तपसा म्हणजे तपाद्वारे, पूता म्हणजे शुद्ध होऊन, मद्भावम म्हणजे माझ्याविषयी दिव्य प्रेम, आगता म्हणजे प्राप्त केले. आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे. आसक्ती, भय आणि क्रोध यातून मुक्त झालेले, पूर्णपणे मतपरायण झालेले आणि माझा आश्रय ग्रहण करणारे गतकाळातील अनेकानेक मनुष्य माझ्याविषयीच्या ज्ञानामुळे शुद्ध झाले आहेत आणि याप्रमाणे त्या सर्वांना माझ्याविषयीच्या दिव्य प्रेमाची प्राप्ती झाली आहे. आता आपण हा श्लोक समजून घेऊयात. आधीच्या श्लोकात भगवंतांनी सांगितले की माझा जन्म आणि माझे कर्म दिव्य अर्थात निर्मळ आणि अलौकिक आहे. असे जे तत्वतः जाणतात ते शरीराचा त्याग केल्यावर पुन्हा जन्माला येत नाहीत, तर मलाच येऊन मिळतात. या श्लोकात भगवंत म्हणतात, पूर्वीसुद्धा ज्यांचे आसक्ती, भय आणि क्रोध पूर्णपणे नाहीसे झाले आहेत किंवा झाले होते आणि जे माझ्यात अनन्य प्रेमपूर्वक स्थिर राहत होते, असे माझा आश्रय घेतलेले पुष्कळसे भक्त वर सांगितलेल्या ज्ञानरूप तपाने पवित्र होऊन माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत. भगवंत प्राप्तीसाठी आवश्यक असलेल्या गोष्टी या श्लोकात सांगितलेल्या आहेत. पहिली आहे राग म्हणजेच आसक्ती, जसे की मी, माझे इत्यादी. दुसरी आहे भय म्हणजे जे काही माझे आहे ते गमावण्याची भीती. तिसरे आहे क्रोध, माझे जे आहे ते नष्ट झाल्यावर येणारी अशांती. आपली कुठलीही इच्छा एखादी पूर्ण झाली नाही तर माणसाला क्रोध येतो. आसक्ती सुटली तर इच्छा नष्ट होते आणि त्यामुळे पर्यायाने क्रोधही नष्ट होतो. जेव्हा विष्णुपदाची आस लागते तेव्हा भय आपोआप नाहीसे होते. आणि चौथा आहे परमेश्वराचा आश्रय, म्हणजेच बुद्धीचे कार्य आहे विश्लेषण करणे आणि मनाचे कार्य आहे भाव निर्माण करणे. ज्यांचे मन परमेश्वरात प्रेमाने स्थिर राहते त्यांना भगवंत प्राप्ती होऊ शकते. प्रत्येक कार्य कर्मयोगाप्रमाणे करण्याचा प्रयत्न केल्यास निश्चितच अंतःकरण शुद्धी होते. भगवंत अर्जुनाला म्हणतात, ज्ञान तपसा हो, म्हणजेच ज्ञानरूपी अग्नीमध्ये पवित्र हो, ज्ञान मिळवण्यासाठी तप कर. मद्भाव म्हणजे माझ्यासाठी प्रेमभाव ठेव आणि या तीनही गोष्टींमुळे तुला माझ्या दिव्य प्रेमाचा लाभ होईल. राग, भय,
क्रोध ही सारी जीवनाची अशुद्धता आहे आणि ही अशुद्धता ज्यांच्या आयुष्यातून निघून गेली आहे आणि जे भक्त भगवंतांमध्ये प्रेमपूर्वक स्थिर होतात त्यांनी त्यांचाच भाव प्राप्त केलेला असतो. भगवंतांचा भाव प्राप्त करणे म्हणजेच सच्चित आनंद. सत म्हणजे शाश्वत, चित म्हणजे अखंड ज्ञान आणि आनंद म्हणजे स्वाधीन सुख. म्हणजेच सच्चिदानंद हा सर्वांजवळ सारखाच आहे, परंतु अज्ञानामुळे तो आच्छादित आहे. जेव्हा परमात्म्याची आपण आराधना करू तेव्हा हे अज्ञानाचे आच्छादन दूर होईल आणि सच्चिदानंद स्वरूपाचे दर्शन आपल्याला नक्कीच होईल. पूर्वी वर्णन केल्याप्रमाणे जो मनुष्य अत्यंत विषयग्रस्त झालेला आहे त्याला परमसत्याचे वैयक्तिक स्वरूप जाणणे अतिशय अवघड आहे. सामान्यतः जे लोक देहात्मबुद्धीमध्ये आसक्त आहेत ते विषयासक्तीमध्ये इतके मग्न असतात की त्यांना परमसत्यही साकार असू शकते याचे ज्ञान होत नाही. अशा लोकांना सच्चिदानंद शरीराची कल्पनाही करता येत नाही. भौतिकदृष्ट्या शरीर हे विनाशी, पूर्णपणे अज्ञानमय आणि पूर्णपणे दुःखमय आहे. म्हणून सामान्यतः लोकांना जेव्हा परमसत्याच्या साकार रूपाबद्दल सांगितले जाते तेव्हा त्यांच्या मनात हीच शारीरिक संकल्पना घर करून बसते. अशा भौतिकवादी मनुष्यांसाठी प्राकृत सृष्टीचे महाकाय विराट रूपच सर्वश्रेष्ठ असते. यामुळेच ते लोक परमसत्याला निर्विशेष किंवा निराकार समजतात आणि ते अत्यंत विषयासक्त असल्यामुळे भौतिक जगातून मुक्त झाल्यावर जीवाचे मूळ स्वरूप कायम राहते हे त्यांना भयावह वाटते. म्हणून भगवंतांना तत्वतः जाणून घेणे गरजेचे आहे. थोडक्यात या श्लोकाचा सारांश असा आहे, परमेश्वराचे दिव्य ज्ञान प्राप्त करण्यासाठी साधकांनी कोणकोणत्या मानसिक गुणांवर विजय मिळवायचा आहे हे या श्लोकात सांगितले आहे. राग म्हणजेच आसक्ती किंवा अटॅचमेंट, भय आणि क्रोध हे आत्मिक प्रगतीमधील मुख्य अडथळे आहेत. यांपासून मुक्त होणे हे एक प्रकारचे तप आहे आणि या अडथळ्यांवर विजय मिळवण्यासाठी 2 आधारस्तंभ आहेत. एक म्हणजे मनमया म्हणजे ईश्वरामध्ये तल्लीनता म्हणजेच सतत भगवंतांचे चिंतन करणे. दुसरे आहे मामुपाश्रितः म्हणजे ईश्वराचा आश्रय म्हणजेच पूर्णपणे भगवंतांना शरण जाणे. या ज्ञानरूपी तपश्चर्येने पवित्र झालेले अनेक भक्त भगवंतांच्या परमभावाला प्राप्त झाले आहेत. तसेच आधुनिक जीवनातील या श्लोकाचे महत्त्व पाहिले तर हा श्लोक मानसिक आरोग्य आणि भावनिक बुद्धिमत्ता या संकल्पना स्पष्ट करतो. आधुनिक जीवनातील स्ट्रेस, एन्झायटी, नैराश्य म्हणजेच डिप्रेशन यांचे मूळ कारण आसक्ती, भीती आणि क्रोध हेच आहेत. जेव्हा भौतिक गोष्टी, पद किंवा लोकांबद्दल आसक्ती निर्माण होते तेव्हा राग हा अधिक वाढतो. तसेच अपयश, नुकसान किंवा भविष्याची भीती यामुळे भय हा विकार वाढतो आणि इच्छा पूर्ण न झाल्यास होणारा राग म्हणजेच क्रोध आणि या तिन्ही भावनांवर नियंत्रण मिळवणे हेच आधुनिक जीवनातील सर्वात मोठे मानसिक तप आहे. मनमया याचा अर्थ कामामध्ये किंवा ध्येयामध्ये पूर्णपणे तल्लीन होणे. आधुनिक जगात विचलित न होता म्हणजेच कुठल्याही डिस्ट्रॅक्शनशिवाय आपल्या कामावर एकाग्रता साधणे हेच सर्वोच्च यश आणि शुद्धी मिळवण्याचे साधन आहे. म्हणून जेव्हा तुम्ही तुमचे काम करता तेव्हा तुमच्या कामामध्ये तुमचे ध्यान आणि एकाग्रता दोन्ही एकाच वेळी असणे गरजेचे आहे. तसेच
जीवनात अस्थिरता जाणवल्यास एका उच्च तत्वावर किंवा आदर्शावर म्हणजेच ईश्वर, आपले नैतिक मूल्य किंवा आपले अंतिम ध्येय यावर पूर्ण निष्ठा ठेवणे आवश्यक आहे. ही निष्ठाच आपल्याला धैर्य आणि स्थिरता देते. म्हणजेच आश्रय आणि निष्ठा असेल तरच तुम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये यश मिळवू शकता. तसेच या श्लोकातून महत्त्वाचा संदेश काय मिळतो तर मोक्ष हा केवळ ज्ञान वाचून मिळत नाही, तर ज्ञानरूपी तपश्चर्याने म्हणजेच ज्या ठिकाणी इंद्रिये आणि मन नियंत्रणात आणले जातात तेव्हाच आत्म्याचे शुद्धीकरण होते. म्हणजेच ही शुद्धीकरणाची एक प्रक्रिया आहे. तसेच तुमच्या आतील भावनिक शत्रूंवर म्हणजेच राग, भय आणि क्रोध यावर विजय मिळवल्याशिवाय बाह्य जगातील किंवा भौतिक कर्माच्या बंधनातून मुक्तता मिळत नाही. म्हणजेच भावनेवर विजय हाच तुमचा बाह्य जगावर विजय आहे. तसेच ज्ञान म्हणजे ईश्वर तत्व जाणणे आणि भक्ती म्हणजे ईश्वरावर आश्रय ठेवणे या दोन्हींचा समन्वय साधल्यास अंतिम गती प्राप्त होते. म्हणून ज्ञान आणि भक्ती यांचा समन्वय आजच्या आधुनिक युगात गरजेचा आहे. अशा प्रकारे आपण 4थ्या अध्यायातील 10वा श्लोक समजून घेतला आहे. आता आपण समापन प्रार्थना म्हणूयात. योगेशं सच्चिदानन्दौ वासुदेवौ व्रजप्रियं धर्मसंस्थापकौ वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीकृष्ण. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.